नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्ह्याचं राजकारण दिवसेंदिवस आता सारखं बदल सारखं घडतोय. आता महत्त्वाचा बदल घडलाय, त्याच्यावरच आपण विश्लेषण करतोय. कारण काही दिवसापूर्वीच जयंत पाटील, विश्वजित आणि विशाल एकत्र येणार, त्यांच्या चर्चा झाल्या, वसंतदादा भवनामध्ये एकत्र बसलेही आणि कदाचित आता हे एकत्र येऊ शकतात, भाजपला धूळ चारायचे असं ठरलेलं होतं. आणि याच्यावर विश्लेषणही मी केलेलं होतं. परंतु विशाल याच्या बाबतीत शंकाही व्यक्त केले ते आपण यापूर्वी. कारण विशाल पाटलांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं, जयंतराव आणि आमचं जमणार नाही, वसंतदादा आघाडी आणि राजाराम बापू गट हे कधी पटेल अशी अवस्था होणार नाही. ते अशा पद्धतीचे त्याचे संकेत होते. म्हणजे जयंतराव आमचे कार्यक्रमच करणार असं त्यांनी जाहीर वाच्यता केली. आणि आता परिस्थिती परत बदलली. ही चर्चा जी झालेली होती एकत्रीकरणाची, बाबा 2 पावलं विशाल पाटील मागे येतील, जयंत पाटलांनी 2 पावलं मागे यायचं, विश्वजित कदमांनी त्यासाठी मध्यस्थी केलेली होती की भारतीय जनता पक्षाला आपल्याला तो बलाढ्य पक्ष आहे, त्यांना आपल्याला धूळ चारायची, अशा वेळेला आपण एकत्र आलं पाहिजे. हे विषय सगळे झालेले होते. परंतु आता परत ही चर्चा फिसकटली आहे. विशाल पाटील समर्थकांनी जयंत पाटलांच्या बरोबर जाण्यास पूर्ण विरोध केलेला आहे. आणि विशाल पाटील हे स्वतः ह्या भूमिकेत आहेत आता की माझे कार्यकर्ते, आता वसंतदादा गट हा संपूर्ण राज्यात आहे. वसंतदादांना मानणारा वर्ग प्रचंड मोठा आहे, दादा घराण्याला मानणारा आहे वर्ग. तर त्या सगळ्यांचं म्हणणं पडतं की नाही, आपण जयंत पाटलांच्या बरोबर जायचं नाही, ते फसवं राजकारण करतात आणि आपला तो कार्यक्रमच करणार, त्याच्यामुळं आपण तसं करायचं नाही, आपण काँग्रेस बरोबर राहू. पण विश्वजित कदम तयार आहेत का? तर विश्वजित कदमांना सुद्धा या बाबतीत माघार घेण्याची वेळ आलेली आहे. ती कशी? तर विश्वजित कदम आता लोकसभेची निवडणूक जी झाली त्यावेळेला सुद्धा काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटलांना नसतानाही विश्वजित कदम उघड विशाल पाटील यांच्या बाजूनं उभे राहिले. कारण त्यांनाही काँग्रेसचं हे धोरण विश्वजित नाही पटलं नव्हतं. कारण वसंतदादा घरात हे तिकीट जायलाच हवं होतं, विशालला जायलाच हवं होतं. आणि विशाल पाटलांनी संजय काकांना धूळ चारली आणि ते निवडून आले. हे सगळ्यांनी बघितलं, अपक्ष आले, त्यामुळे ते काय काँग्रेसची बांधिलकी नाही आहे. परंतु नंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली, सोनिया गांधींची भेट घेतली, हेही आपण पाहिलेलं आहे. परंतु आता कुठेतरी परत हे एकत्र येतील असं वाटत होतं. परंतु आजची बातमी अशी आहे की हे परत चर्चा फिसकटली आणि विशाल पाटील वसंतदादा आघाडी ही काढणार आणि काँग्रेस बरोबर राहणार. विशाल पाटील कुणाबरोबर? विश्वजित कदमांच्या बरोबर. आणि संजय काकांनी आधीच जाहीर केलेलं आहे की आम्ही विकास आघाडीत मार्फत आता जिल्हा परिषद आणि महापालिका या सगळ्या म्हणजे स्थानिक स्वराज्य मतदारसंघात निवडणार. अर्थातच ते जयंत पाटलांच्याकडे जाणार. जयंत पाटील म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी. रोहित पाटलांना सुद्धा तीच भूमिका घ्यावी लागेल. आता हे आमचं ठरलं, अशा पद्धतीने हे दोघंही निघालेले दिसत आहेत. आता हे चित्र बदललं परत. आज कार्यकर्ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते बघतायत, वसंतदादा आणि बापू गट हे दोन्ही आहेत. मातब्बर मात्र कोण आहे हे आता दाखवून दिले, ते विशाल पाटलांनी दाखवून दिले. कारण विशाल पाटलांनी दादा गट किती मजबूत आहे, अर्थात विश्वजित कदमांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. आणि आत्ता विश्वजित कदमांना मात्र महाविकास आघाडी म्हणून जयंत पाटलांच्या बरोबर राहतील आणि एकत्र होईल कुठंतरी अशी परिस्थिती होती, ती आता दिसणार नाही. विश्वजित कदमही विशाल पाटील यांच्याच मागे राहतील. याचा अर्थ महाविकास आघाडी होणार नाही. काँग्रेस सरळ म्हणणार ज्याची ताकद आहे त्यांनी लढा. राष्ट्रवादी पक्ष, उबाटा गट हे सुद्धा म्हणणार आपण स्वतंत्र लढूया. आणि हे तसं दिसतंय मुंबई महापालिकेपासून आपण जर का बघितलं, महायुतीमध्ये सुद्धा तसं दिसतंय, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तसं दिसते. कारण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये व्यक्तीला महत्त्व असतं, गटाला महत्त्व असतं, त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण जास्त काही येत नाही. अशा वेळेला काँग्रेसची भूमिका ही राहील की ठीक आहे, विशाल पाटील आतनं काँग्रेसचेच असले तरी समजा त्यांनी वसंतदादा आघाडी काढत असतील तर ते नंतर आपल्याबरोबरच राहतील. आणि निवडणुकीच्या काळात विश्वजित कदम जिथं त्यांची ताकद आहे तिथं वसंतदादा आघाडी त्यांच्या मागे राहील. आणि इकडं शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जयंत पाटील म्हणतील आपली ताकद आहे तिथं संजय काकाची विकास आघाडी आपल्याबरोबर राहील, संजय काकांच्या विकास आघाडीबरोबर आपणही राहू. अशा पद्धतीचं त्यांच्या आता नंतरच्या सीटा वाटप होतील. तशा पद्धतीचं आता महापालिका निवडणुका आधी लागण्याची शक्यता जास्त आहे. आता
कारण पावसाचं जे थैमान झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका आधी घ्यायचं होतं ते परत बदल करायचा आणि शहर विभाग म्हणजे महापालिका ह्या निवडणुका आधी घेऊया अशा पद्धतीची चर्चा आता चालू आहे. कारण पावसामुळे थोडं जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे गेल्या तर चालतात आपल्याला, पण महापालिकेच्या तर घ्यायला काय अडचण आहे. तर अशा वेळेला सुद्धा ह्याच आघाडी आणि असेच पक्ष असंच राजकारण हे त्या गटबाजीचं राजकारण आज सांगली जिल्ह्यामध्ये परत हे बघायला मिळतंय. म्हणून मी म्हटलं आमचं ठरलं म्हणजे ह्या पद्धतीनं आता त्यांच्या वाटचाली सुरू झालेल्या आहेत. आणि ही पक्की बातमी ही आजची आहे की विशाल पाटील यांनी जयंत पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकलेला होता आधी आणि तो कदाचित 2 पावलं मागे येतील म्हटलं तर, पण तसं काही दिसलं नाही. आता परत त्यांनी तो शड्डू ठोकलेला आहेच आणि विश्वजित कदम त्यांच्या पाठीशी आहे. तर संजय काका आणि जयंत पाटील हे दोघं एकत्र राहतील. आता इथनं पुढं राजकारणाला चांगली गती येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.